नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. बऱ्याचदा पालकांच्या या तक्रारी असतात की आमच्या बाळाचं किंवा आमच्या लहान मुलांचं वजन वाढत नाही. बाळ हा सगळे पदार्थ खातो किंवा काही बाळांच्या बाबतीमध्ये बाळ हा व्यवस्थित खात नाही, त्यामुळे वजन वाढत नाही. तर काय कारण आहे आणि बाळाचं वजन हे कशा प्रकारे वाढवायला हवं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी सांगणार आहे. या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो करत असाल आणि त्या पद्धतीने बाळाला तुम्ही आहार देत असाल तर बाळाचं वजन हे नक्कीच वाढणार आहे आणि बाळाच्या वजन वाढीबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज पडणार नाही. कोणत्या अशा टिप्स आहेत, कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये बाळाचं वजन न वाढण्यामागे एक मेन कारण असतं, ते म्हणजे बाळाला जर पुरेशा कॅलरीज मिळत नसतील तर किंवा ज्या काही कॅलरीज गरजेच्या आहेत तेवढ्या कॅलरीज पुरेशा प्रमाणामध्ये बाळ घेत नसेल, बाळाच्या आहारामधून त्याला ते मिळत नसतील तर त्यावेळी बाळाचं वजन हे योग्य प्रमाणामध्ये वाढत नाही. त्यामुळे मी नेहमी सांगते की बाळाला नेहमी व्हरायटी ऑफ फूड द्या, कारण व्हरायटी ऑफ फूड इज नथिंग बट अ बॅलन्स्ड डाएट, ज्यामधून बाळाला सर्व प्रकारच्या कॅलरीज, सर्व प्रकारचे पोषक घटक, सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळणार आहेत आणि ज्यामधून बाळाची वाढ किंवा विकास ही योग्य प्रकारे होणार आहे. बाळ किती खातो आहे यापेक्षा बाळ हा काय खातो आहे, कशा पद्धतीने खातो आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. लहान बाळाच्या बाबतीमध्ये, लहान मुलांच्या बाबतीमध्ये बाळाने काय खायचं आहे हे आपण ठरवायचं, पण बाळाने ते खायचं की नाही, कधी खायचं, कशा प्रकारे खायचं, किती प्रमाणामध्ये खायचं हे बाळाला ठरवू द्या आणि त्यानुसार तुम्हाला बाळाचा जो आहार आहे हा कस्टमाइज करायचा आहे. याशिवाय दुसरी एक गोष्ट असते बाळाचं वजन न वाढण्यामागे, ती म्हणजे बाळाला जे मिळणारं वातावरण आहे, बाळाचं सराउंडिंग आहे, हे जर पोषक नसेल, हे जर आनंदी नसेल, हे जर नेहमी स्ट्रेसफुल असणारं असेल किंवा बाळाला तेवढी म्हणावी तेवढी सुरक्षितता वाटत नसेल, बाळ हा नेहमी दबलेल्या अवस्थेमध्ये असेल किंवा बाळ हा कोणत्या ना कोणत्या दबावाखाली असेल, बाळ सतत चिडचिड करत असेल किंवा बाळ हा सतत रडत असेल किंवा तुम्ही बाळाला सतत ओरडत असाल किंवा बाळाच्या आसपासचं जे वातावरण आहे हे निगेटिव्ह असेल तर त्यावेळी सुद्धा त्याचा परिणाम बाळाच्या वजन वाढीवरती होऊ शकतो. अशा वेळी बाळ जरी व्यवस्थित खात असेल तरी सुद्धा बाळाचं वजन वाढणार नाही आणि त्याचबरोबर बाळाचा इतर विकास सुद्धा योग्य त्या ग्राफनी होणार नाही. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाच्या आहाराच्या बाबतीमध्ये रुटीन सेट करायचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की बाळाने आधी थोडंसं कमी खाल्लं होतं म्हणून थोड्या वेळाने परत आपण ट्राय करतो, परत थोड्या वेळाने ट्राय करतो. यामुळे काय होतं की बाळाच्या पचनशक्तीवरती थोडासा दबाव येतो, पचनशक्तीवरती थोडंसं प्रेशर येतं आणि त्यामुळे बाळाने जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित पचत नाही. जर तुम्ही एक प्रॉपर रुटीन फॉलो करत असाल तर त्या वेळेमध्ये बाळाला ऑटोमॅटिकली भूक लागते, बाळाचं शरीर हे त्या पद्धतीने काम करायला लागतं, बाळाचं डायजेशन हे त्या पद्धतीने होतं आणि त्या वेळेमध्ये बाळाला छान भूक लागते आणि बाळ हा व्यवस्थित खातो सुद्धा. रुटीन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बाळाच्या ओव्हरऑल ग्रोथ मध्ये, बाळाच्या वजन वाढीमध्ये. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो, लहान बाळाच्या बाबतीमध्ये स्नॅकिंगचं प्रमाण थोडं जास्त ठेवतो. म्हणजे इकडून तिकडून आलं की बाळ एखादं बिस्किट खाणं आहे, थोडेसे चिप्स खाणं आहे किंवा वरचे जे छोटे छोटे पदार्थ आहेत ते खात राहतो आणि यामुळे काय होतं की बाळाचं जे मेन मील आहे, ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, डिनर आहे, यावरती परिणाम होतो. जेव्हा मेन मील बाळाला घ्यायचं असतं तेव्हा बाळाला पुरेशी भूक लागलेली नसते आणि मग बाळ व्यवस्थित खात नाही. त्यामुळे स्नॅकचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला कमी ठेवायचं आहे. शिवाय जे तुम्ही स्नॅक देता तर ते हेल्दी देण्याचा प्रयत्न करा. जे काही चिप्स आहेत किंवा बाहेरचे पॅकेट फूड आहेत हे देण्यापेक्षा एखादं फळ, मिल्कशेक किंवा ज्युसेस तुम्ही बाळाला देऊ शकता, शेंगदाण्याची चिक्की देऊ शकता, बाळाला ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून बाळाला देऊ शकता की जे ऍक्च्युअली बाळाच्या अंगी लागतील, बाळाचं वजन वाढवण्यामध्ये मदत करतील. जरी बाळाची भूक भागत असेल किंवा बाळाची छोटी जी भूक आहे ही तर भागेलच, पण त्याचबरोबर बाळाला प्रॉपर अशा कॅलरीज मिळायला सुद्धा मदत होईल. याशिवाय जर तुम्हाला वाटत असेल की बाळ हा सगळे पदार्थ खातो आहे, सगळं व्यवस्थित आहे पण तरी सुद्धा बाळाचं वजन वाढत नाही, तर त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने वजन वाढीसाठी योग्य ते सप्लिमेंट्स देणं सुद्धा आवश्यक आहे. एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा आवश्यक आहे. वाढत्या वयामध्ये मुलं जशी बाहेर खेळायला जातात, मातीमध्ये खेळतात, तर त्यानंतर मुलांमध्ये पोटामध्ये जंत होण्याचं प्रमाणही वाढतं. जेव्हा मुलांच्या पोटामध्ये जंत होतात तर त्यावेळी बाळ किंवा लहान मुलं जे खाता आहे तर ते बाळाच्या अंगी लागत नाही. ऑटोमॅटिकली हळूहळू बाळाचा HB ही कमी होतो, बाळाची भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि अर्थातच बाळाचं वजन सुद्धा वाढत नाही. तर एकदा तुम्हाला डॉक्टरांचं प्रॉपर असं कन्सल्टेशन घ्यायचं आहे. प्रत्येक 6 महिन्यांनी बाळाचं डिवॉर्मिंग करायचं आहे.
HB कमी असेल तर त्यानुसार सप्लिमेंट्स घ्यायचे आहेत, भूक वाढीसाठी सप्लिमेंट्स घ्यायचे आहेत, ज्यामुळे बाळ हा व्यवस्थित खाईल आणि ते बाळाच्या अंगी लागेल, बाळाचं वजन सुद्धा वाढायला मदत होईल. बऱ्याच वेळा लहान बाळाला किंवा लहान मुलांना जर भूक लागत नसेल तर त्यामागचं कारण असतं ते म्हणजे बाळाचं पोट साफ न होणं, बाळ हा कॉन्स्टिपेटेड होणं. लक्षात घ्या, बाळ जर कॉन्स्टिपेटेड होत असेल तर बाळाने जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित पचणार नाही, बाळाचं टमी हे नेहमी फुल राहील, बाळाला भूक लागणार नाही आणि अर्थातच बाळाला जेव्हा भूक लागत नाही तर बाळ हा खाणार नाही किंवा ते व्यवस्थित खाणार नाही. आणि जर तुम्ही फोर्सफुली घालत असाल तर ते तर बाळाच्या अजिबातच अंगी लागणार नाही. त्यामुळे बाळ हा कॉन्स्टिपेटेड होणार नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. यासाठी तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये भरपूर अशा पालेभाज्या आहेत, ओट्सचा समावेश करायचा आहे, भरपूर अशा कच्च्या फळांचा समावेश करायचा आहे, जेणेकरून बाळाचं पोट हे रेग्युलरली साफ राहील, बाळाचं डायजेशन प्रॉपर राहील आणि बाळ हा व्यवस्थित खायला सुद्धा मदत होईल. आणखी एक मेन गोष्ट, नॉर्मली मला ऍज अ मदर म्हणून असं वाटत असतं की बाळाने आणखी थोडं जास्त खायला हवं किंवा बाळ हा व्यवस्थित खात नाही आणि मग बाळाची इच्छा नसताना सुद्धा आपण बाळाला फोर्सफुली फिडिंग करतो आणि हे जे फोर्सफुली फिडिंग आहे यामुळे बाळाचा खाण्यामधला इंटरेस्ट जातो, बाळाच्या डायजेशन वरती खूप जास्त प्रेशर येतं आणि त्या कारणामुळे बाळाची भूक ही हळूहळू मंदावत जाते. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला बाळाला फोर्सफुली फिडिंग करायचं नाही किंवा ओव्हर फीड बाळाला कधीही करायचं नाही. बाळाने प्रत्येक गोष्ट आनंदाने खावी, व्यवस्थित खावी, यासाठी तुम्हाला थोडंसं डेकोरेटिव्ह होणं, थोडेसे बाळाचे जे काही प्लेट्स आहेत, चमचे आहेत, या थोड्या बाळाला आवडतील अशा पद्धतीने घेणं किंवा बाळाला सेल्फ फिडिंगसाठी प्रमोट करणं आवश्यक आहे. जेव्हा बाळ हा स्वतःच्या हाताने काहीतरी खातो तर त्यावेळी बाळ हा अगदी मनापासून खातो, बाळाच्या खाण्यामधली जी गोडी आहे ही वाढते आणि बाळ हा सुदृढ राहिला किंवा बाळ थोडं जरी खात असेल तरी सुद्धा ते बाळाच्या अंगी लागायला मदत होते. पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाची झोप. आता तुम्ही म्हणत असाल की बाळाच्या वजन वाढीचा आणि झोपेचा काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे. बाळ जेव्हा एक पुरेशी गाढ आणि व्यवस्थित अशी झोप घेतो तर त्यावेळी बाळाने जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित बाळाच्या अंगी लागतं, बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं, बाळाला नव्याने भूक लागते आणि बाळ हा परत व्यवस्थित खायला मदत होते. शिवाय बाळ जर पुरेशी झोप घेत असेल तर बाळाची वाढ, विकास आणि सगळ्याच गोष्टी ह्या व्यवस्थितरित्या व्हायला मदत होतात. कारण आपल्या झोपेमध्ये आपले जे ग्रोथ हार्मोन्स आहेत हे खूप जास्त ऍक्टिव्ह असतात आणि जर लहान मुलांच्या बाबतीमध्ये बाळाची झोप व्यवस्थित होत असेल तर बाळाचं पूर्ण दिवसभराचं जे शेड्यूल आहे हे व्यवस्थित राहतं, बाळाने जे खाल्लेलं आहे हे अंगी लागतं आणि अर्थातच बाळाचं आरोग्य तर सुधारतंच पण त्याचबरोबर वजन सुद्धा हेल्दी पद्धतीने वाढायला मदत होते. बाळाला भूक छान लागावी, बाळाने जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित डायजेस्ट व्हावं किंवा बाळाने व्यवस्थित खावं, यासाठी बाळाच्या आहारामध्ये सुद्धा आपली पाचन शक्ती किंवा आपलं जे डायजेशन आहे हे इम्प्रूव्ह करणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ तुम्हाला रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये द्यायचे आहेत. शक्य तेवढा घरामध्ये बनलेला जो काही ताजा सकस आहार आहे हा तुम्हाला बाळाला द्यायचा आहे. या व्यतिरिक्त जी मुलं मोठी आहेत अशा मुलांना तुम्ही रेग्युलरली च्यवनप्राश आहे किंवा मध आहे, झंडू पंचारिस्ट आहे, काढा आहे, अशा प्रकारचे जे काही आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करणारी किंवा आपलं आरोग्य सुधारणारे जे पदार्थ आहेत हे तुम्ही इन्क्लूड करू शकता. तर या काही गोष्टी होत्या बाळाच्या वजन वाढीबद्दल. या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो करत असाल तर बाळाचं वजन हे नक्कीच योग्य पद्धतीने, हेल्दी पद्धतीने वाढायला मदत होईल. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू व्हिडिओ.